नमस्कार, मी डॉक्टर ईशा. डॉक्टर ईशाच पॅलेटमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. कोविड होऊन गेला, आता काय? कोविडचे कॉन्सिक्वेन्सेस म्हणजे शरीरावर होणारे दुष्परिणाम काय आहेत हे आता 2021 मध्ये जास्त स्पष्टपणे सांगता येत आहे. कारण कोविड होऊन गेल्यानंतर 2 वर्षाचा अनुभव आता वैद्यकीय क्षेत्रामध्ये प्रॅक्टिस करणाऱ्या आम्हा डॉक्टरांकडे आहे. आता आम्ही नित्यनेमाने पोस्ट कोविड रुग्ण हे जास्त करून बघत आहोत. कोविड झाल्यानंतर पेशंटच्या शरीरामध्ये काय काय परिणाम होतात, त्यांच्या रिपोर्ट्सवर काय काय चेंजेस आपल्याला दिसतात हे आज आपण बघणार आहोत. तत्पूर्वी कोविडची वॅक्सिन घ्यावी का, ती गरजेची आहे का? तर हो, कोविडची वॅक्सिन घेणं हे गरजेचं आहे. परंतु कोविड वॅक्सिन घेतल्यानंतर आता पूर्णपणे आपण सुरक्षित झालो आहोत आणि आता लगेच आम्ही फिरायला मोकळे असं मानू नका. ती इम्युनिटी डेव्हलप होण्यासाठी म्हणजे प्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी शरीरामध्ये काही काळ आपल्याला जाऊ द्यावा लागतो. त्याच्यामुळेच कोविड वॅक्सिन घेतल्यानंतर सुद्धा हँड सॅनिटायझेशन करणं, मास्क वापरणं, सोशल डिस्टन्सिंग, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणं, हे सगळे नियम जे तुम्हाला पाठ झालेले आहेत त्यांची अंमलबजावणी करायला विसरू नका. कोविड इन्फेक्शन झाल्यानंतर असं आढळून आलेलं आहे की जनरली 3 आठवड्यांनंतर हे कोविडचे जे जंतू आहे ते नाहीसे होतात. त्याच्यामुळे जे RT-PCR टेस्ट तुम्ही केली त्याच्यानंतर म्हणजे 21 दिवसानंतर ती निगेटिव्ह येते, हे जनरल आहे. परंतु बऱ्याच वेळा 4 आठवड्यांपासून ते 12 आठवड्यांपर्यंत सुद्धा ही लक्षणं आढळतात. अशा वेळी समजावं की आपल्या शरीरामध्ये हा जंतू संसर्ग कोविडचा अजून उपस्थित आहे. काही वेळा 12 आठवड्यांनंतर सुद्धा म्हणजे 3 महिन्यांनंतर सुद्धा ही लक्षणं आढळतात. अशा वेळी समजून घ्यावं की हे कोविडचे दीर्घकालिक राहणारे शरीरावरील दुष्परिणाम आहेत. कोविड हा कुठल्या मुख्य अवयवांवर दुष्परिणाम करतो? तर एक म्हणजे श्वसन संस्था म्हणजे रेस्पिरेटरी सिस्टीम, त्याच्यामध्ये लंग्स येतात, ट्रकियाज येतात म्हणजे श्वासनलिका आणि फुफ्फुसं. त्यानंतर कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम म्हणजे त्याच्यामध्ये हार्ट येतं आणि ब्लड येतं. आणि तिसरं म्हणजे की पचन संस्था म्हणजे पोटाचे वेगवेगळे आजार. आता फुफ्फुसांवर जर कोविडचे दुष्परिणाम झाले तर त्याची काय लक्षणं दिसतात? तर एक म्हणजे की दम लागणे, दुसरं म्हणजे खोकला हा जास्त दिवसपर्यंत टिकणे, ऑक्सिजनचं प्रमाण हे कमी होणे. हृदयावर याचे परिणाम झालेले असतील दुष्परिणाम तर काय काय लक्षणं दिसतात? तर दम लागतो, थोडंसं चालल्यानंतर सुद्धा दम लागणे, जिना चढल्यानंतर धाप लागणे ही जास्त प्रमाणात लागणे. त्याचप्रमाणे छातीमध्ये धडधड, छातीमध्ये दुखणं किंवा चक्कर आल्यासारखं वाटणं. रक्तावर याचा परिणाम काय होतो? तर रक्तामध्ये गाठी होतात आणि ह्या गुठळ्या बऱ्याच दिवसांपर्यंत तशाच राहतात, विरघळत नाहीत. त्याचे काही ब्लॉकेजेस म्हणजे ह्या गुठळ्या जर रक्तामध्ये गेल्या आणि छोट्या वाहिन्यांमध्ये अडकल्या हृदयामधल्या किंवा ब्रेनमधल्या तर ब्लॉकेजेस निर्माण होतात आणि मग हृदयविकार किंवा CVA म्हणजे सेरिब्रोव्हास्क्युलर अटॅक वगैरे ही जी एम्बोलिझमची जी काही लक्षणं आहेत ही सगळी दिसतात. त्याच्यानंतर पुढचं कॉमनली आढळणारी लक्षणं म्हणजे की पचन संस्थेवरील परिणाम. बरेचसे पेशंट आजकाल जे प्रॅक्टिसमध्ये मला दिसत आहेत ना तर ती सगळे कोविड नंतर येणारे ते सांगतात की पोट दुखत आहे, ऍसिडिटी होत आहे, घशाचे आंबट पाणी येणं, जळजळणं, छातीमध्ये दुखणं, पोटामध्ये गॅसेस होणं, पोट साफ न होणं वगैरे अशी वेगवेगळे आजार घेऊन पोटाचे पेशंट्स येत आहेत. त्याच्यामध्ये मुख्य म्हणजे गॅस्ट्रायटिस की जठराच्या आतील जी काही कला असते म्हणजे श्लेष्मल कला त्याला म्हणतात किंवा म्युकोजा असतो त्याला सूज घेते आणि मग पोटामध्ये दुखू लागतं, विशेषतः वरच्या बाजूला छातीच्या. आणि मग अशा वेळेस त्यांना सुद्धा आपल्याला आयुर्वेदिक ट्रीटमेंटने छान रिझल्ट्स देता येतात. त्याचप्रमाणे मानसिक सुद्धा काही लक्षणं दिसून येत आहेत की निद्रानाश होतोय, रात्रीची झोप नीट लागत नाही, डिप्रेशन येतंय, अँक्झायटी येते, चिडचिड होतीये, इमोशनली डिस्टर्ब झाल्यासारखं होतंय. असे बरेच पेशंट सांगतायत की माहीत नाही का डिप्रेशन आल्यासारखं होतंय किंवा झोप रात्रीची नीट येत नाहीये. आणि मग विचारलं हिस्ट्री तर लक्षात येतं की 2 महिन्यापूर्वी कोविड झाला होता, मग तेव्हापासून झोप लागत नाही वगैरे. तर अशी काही मनोवाह संस्थानावर परिणाम करणारी काही लक्षणं दिसत आहेत. त्यानंतर डायबेटीस म्हणजे मधुमेह, ज्यांना आधी डायबेटीस झालेला आहे असे रुग्ण जेव्हा येत आहेत आता त्यांची अचानक शुगर 2 पटीने वाढतीये, 3 पटीने वाढतीये आणि मग ते ट्रीटमेंट घेण्यासाठी येतात तेव्हा हिस्ट्री विचारले की लक्षात येतं की 2 महिन्यापूर्वी कोविड झाला होता, 1 महिन्यापूर्वी कोविड झाला होता. म्हणजेच ज्यांना डायबेटीस आहे त्यांचा डायबेटीस हा 2 पटीने 3 पटीने शुगर वाढतीये
आणि बऱ्याच वेळा ज्यांना डायबेटीस नाहीये त्यांना सुद्धा कोविड नंतर त्यांची शुगर ही वाढलेली आढळून येत आहे रक्तामधली. म्हणून तुम्हाला जर कोविड झालेला असेल तर त्यानंतर काही महिन्यांनी रक्तातली शुगर ही जरूर तपासून बघा, साखर, की त्याचं प्रमाण हे नियंत्रित आहे की वाढलेलं आहे. त्याचप्रमाणे केस गळणे, प्रचंड केस गळू लागले आहेत डॉक्टर, असं बरेच जण आता लक्षणं सांगतायत. अर्थात केस गळणं ही कॉमन समस्या आहे, परंतु अचानक आताच 2 महिने झाले खूप केस गळत आहेत आणि हिस्ट्री विचारली तर कोविड झालेला आहे असं जेव्हा लक्षात येतंय त्याच्यातनं हे लक्षात येतंय की हे दुर्बलतेचं लक्षण आहे, की कुठल्याही मोठ्या आजारानंतर अतिशय थकवा आलेला असतो, ज्याला जनरल विकनेस असं म्हणतात. मग जर अंगामध्ये खूप थकवा येत असेल, अशक्तपणा येत असेल तर त्याचा परिणाम स्वरूप म्हणून केस गळणं, अतिरिक्त केस गळणं हे सुद्धा हे कोविडचे दुष्परिणाम आहेत. सुदैवाने आपल्याकडे लहान मुलांना ह्या आजाराने जास्त त्रास दिलेला नाहीये, परंतु काही अपवादात्मक स्थितीमध्ये असे पण काही लहान मुलं आढळलेले आहेत की ज्यांच्यावर ह्या तापानंतर अनिष्ट परिणाम दिसून आलेला आहे. माझ्याकडे परवाच एक केस आली होती. एक 6-7 वर्षाची एक रुग्णा होती, छोटी मुलगी होती. ती पेशंट म्हणून माझ्याकडे आली. तिचे सांधे सुजून दुखत होते, तर तिला अक्षरशः सकाळी उठल्यानंतर सांध्यांमध्ये इतका स्टिफनेस येत होता की पालकांना उठून तिला उचलून खाली ठेवावं, म्हणजे घ्यावं लागत होतं. तिला हालचाल करता येत नव्हती. तर मग एवढ्या लहान मुलीमध्ये हे लक्षणं का आढळली? तिचे जे रुमॅटॉइड अर्थरायटिस किंवा आमवात वगैरे जो म्हणतात की जो जेनेटिकली असतो किंवा कंजनायटल असतो, तर त्याच्या पण तपासण्या झाल्या, त्या सुद्धा निगेटिव्ह आल्या. मग हिस्ट्री विचारलं असता लक्षात आलं की काही महिन्यांपूर्वी पालकांना ताप येऊन गेला होता. ताप कुठला होता काही कळलं नाही. मुलीला फक्त सर्दीसारखी लक्षणं दिसली होती, त्याच्या व्यतिरिक्त काही झालं नव्हतं आणि त्याच्यानंतरच हे सांधेदुखीचा किंवा सुजण्याचा इन्सिडेन्स झाला होता. तर ह्याच्यावर पण संशोधन झालेलं आहे ह्या 2 वर्षामध्ये. तर काही मुलांमध्ये सुद्धा अशा प्रकारे लक्षणं, कॉम्प्लिकेशन दिसत आहेत. सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की जर तुम्हाला ताप येऊन गेला असेल तर तुमच्याबरोबर तुमच्या घरातल्या मुलांची सुद्धा काळजी घ्या. त्यानंतर काही लक्षणं उद्भवत असतील तर त्वरित वैद्यांचा सल्ला घ्यायला विसरू नका. तापाचं वर्णन आयुर्वेदामध्ये ज्वर ह्या अध्यायामध्ये आढळतं. ज्वर हा अध्याय विचार केला तर खूप मोठा आणि महत्वाचा आहे असं आयुर्वेद ग्रंथकारांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. शिकताना असं वाटायचं की तापाचं एवढं काय महत्व आहे. जेव्हा प्रॅक्टिसमध्ये उतरलो आणि प्रॅक्टिस करायला लागलो त्यावेळेस तापाचे कॉम्प्लिकेशन्स भले मोठे दिसायला लागले आणि मग कळलं की ताप या आजाराचं किती महत्व आहे. मध्यंतरी चिकनगुनिया नावाचा आजार आला तर तो नवीन होता ज्यावेळी आणि त्याची बरीच मोठी लाट आली होती. त्यावेळेस नखशिखांत सांधे दुखायचे. हा ताप गेल्यानंतर बऱ्याच रुग्णांना की ज्यांनी व्यवस्थित काळजी घेतली नाही किंवा तेवढ्यापुरतं तेवढा तो बरा झाला, त्यांना नंतर जाऊन संधिवाताची, आमवाताची लक्षणं किंवा आमवातासारखे आजार हे आढळले की ज्यांना आधी कसलाही त्रास नव्हता. हे त्या तापाचं साईड इफेक्ट आहेत. म्हणजे तापातून निर्माण होणारे किती मोठे व्याधी असू शकतात हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. त्यावेळेस प्रॅक्टिसमध्ये अतिशय समाधानकारक असा अनुभव आला की ज्या चिकनगुनियाच्या रुग्णांनी नंतर जाऊन आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेतली त्या सगळ्यांना अतिशय छान रिझल्ट्स मिळाले. त्यांना पुढे जाऊन संधिवात आणि आमवात हा त्रास झाला नाही, त्या त्रासापासून त्यांना मुक्ती मिळाली. आणि तसाच अनुभव आता पोस्ट कोविड रुग्णांमध्ये त्यांचे लक्षणांची चिकित्सा करताना, आयुर्वेदिक चिकित्सेने त्यांची लक्षणं बरी करताना हा येत आहे. कोविड नंतर रुग्णांच्या शरीरावर झालेले दुष्परिणाम हे कमी करण्यासाठी, त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी, ज्याला रिहॅबिलिटेशन म्हणतात, ते करण्यासाठी आयुर्वेदिक चिकित्सेचा अतिशय उत्तमरित्या उपयोग होताना दिसत आहे. आयुर्वेद हे किती चिरंतन आणि शाश्वत शास्त्र आहे बघा. रोग हे नवीन नवीन येत राहतील, जातील, परंतु 3 दोष, त्रिदोष सिद्धांत आहे हा तसाच राहील. वात, पित्त, कफ हे दोष 3च राहतील. आयुर्वेदाचे सिद्धांत हे शाश्वत आहेत. काळाच्या ओघात सुद्धा ते मिटलेले नाहीत. फक्त ह्या सिद्धांतांचा वापर करून आजार बरं करणं हे मात्र वैद्याचं बुद्धी कौशल्य आहे. कोविड नंतरच्या रुग्णांनी काय काय विशेष पथ्यपाणी पाळले पाहिजे? तर पाणी पिताना हे उकळून गार केलेलं पाणी प्यावं. शक्य असेल तर कोमट पाणी प्यायलं तर अतिउत्तम. तसाही पावसाळ्याचा हा सीझन आहे. त्यानंतर थंड पदार्थांचं सेवन, शीतपेयांचं सेवन, आईस्क्रीम खाणं या गोष्टी कटाक्षाने टाळल्या पाहिजे. आता सगळीकडे लॉकडाऊन ओपन झालेला आहे, त्याच्यामुळे बाहेर जाऊन पार्टी करण्याची सगळ्यांना इच्छा होत असेल, पण सावधान.
बाहेरील पदार्थ खाणं, विशेषतः ज्यांना कोविड होऊन गेलेला आहे त्यांनी हे वर्ज करा. जड पदार्थ खाणं, तळलेले पदार्थ खाणं, मैद्याचे पदार्थ खाणं, रात्रीचं उशिराचं जेवण, त्यामध्ये नॉनव्हेज सारखं जेवण, चमचमीत पदार्थ हे कटाक्षाने टाळलं पाहिजे. कारण की ज्वरानंतर अग्निमांद्य आलेलं असतं असं आयुर्वेद शास्त्र सांगतं आणि त्याची प्रचिती आज पदोपावली हे रुग्ण बघताना येत आहे. ताजं अन्न, घरचं अन्न, फळभाज्या, कोशिंबिरी ह्यांचा वापर, असं सकस अन्न, षड्रसयुक्त अन्न, स्वयंपाक करताना सुद्धा तेल, झणझणीत मसाले, मिरच्या ह्यांचा वापर करताना जरा हात आवरता घ्यावा. परंतु हिंग, हळद, मोहरी, मेथ्या, कढीपत्ता, धने, जिरे हे पदार्थ आवर्जून आपल्या स्वयंपाकामध्ये असले पाहिजे. हे आपल्या घरातील दीपन पाचन करणारे, औषधी गुणधर्म असलेले मसाल्याचे पदार्थ आहेत. धन्याचं पाणी किंवा जिऱ्याचं पाणी दुपारी अवश्य घ्यावं. व्यायाम करताना श्वसनाचे व्यायाम, श्वसनाच्या व्यायामाबद्दलचा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे. तो मी बऱ्याच आधी, जेव्हा कोविडचा आजार नुकताच आला होता तेव्हाच मी हा टाकलेला आहे मागच्याच वर्षी. तर तो तुम्ही बघून घेऊ शकता. त्याच्यामध्ये सोपे श्वसनाचे काही व्यायाम सांगितलेले आहेत, प्राणायाम आहेत, ओंकार आहे. ज्यांना मानसिक त्रास सुरू झालेला आहे पोस्ट कोविड नंतर त्यांनी ओंकार आणि प्राणायाम हा जरूर जास्त वेळ करावा. त्यानंतर जे वॉर्मअप एक्सरसाइज सांगितलेत किंवा सूक्ष्म व्यायाम आहेत जे हलके आहेत, सौम्य प्रकारचे व्यायाम आहेत ते करावेत. अति ताकदीचे व्यायाम म्हणजे विगरस एक्सरसाइज करायला कोविड नंतर कृपया जाऊ नका. शरीरामध्ये आलेला थकवा अजून वाढीस लागेल. कोविड आणि पोस्ट कोविड म्हणजे आपलं बिघडलेलं रुटीन, आपल्याच आरोग्याकडे झालेली हेळसांड हे सगळं दुरुस्त करण्यासाठी मिळालेली संधी आहे असं समजून जर आपण आपली दिनचर्या सुधारली आणि वैद्यांच्या सल्ल्याने योग्य आयुर्वेदिक औषधांचा वापर केला तर आपण निश्चितच उत्तम आरोग्य याच्यामधून प्राप्त करू शकतो. शेवटी आयुष्य म्हणजे तरी काय? जीवाचा जन्मापासून अनंतापर्यंतचा प्रवास. मग ह्या प्रवासातील आनंद उपभोगण्यासाठी आपल्या शरीर आणि मनाचं आरोग्य उत्तम असायला हवं, नाही का? अशीच शास्त्रीय माहिती घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत नमस्कार.